नमस्कार सर. नमस्कार. आमचे पोरे सर यांचं आमच्या स्कूल विषयी किंवा या कॅम्प विषयी ट्रेनिंग विषयी थोडक्यात आपण मत घेऊ सर. बोला सर. सर्वांना नमस्कार. श्री माऊली मोटार ड्रायव्हिंग स्कूल अंबेजोगाई रेड्डी सरांचं सर्वप्रथम मी मनापासून धन्यवाद देतो, कारण मी ड्रायव्हिंगला खूप उशिरा सुरुवात केली, तर त्यांना मला त्याच्यातला आत्मविश्वास निर्माण केला. सर्वप्रथम मी आता गॅरेज कॅम्पविषयी सांगतो. गॅरेज कॅम्पमध्ये प्राथमिक मुळातली माहिती इथं दिली जाते की गाडीचं इंजन कसं आहे, त्याच्यानंतर ट्रॅफिकचे चिन्ह कोणते आहेत, त्याचे रूल्स कसे आहेत. म्हणजे एक पक्का ड्रायव्हर होण्यासाठी गॅरेज कॅम्प खूप महत्त्वाचा आहे. आणि याच्यामध्ये विशेष करून टायर पंक्चर, त्याचे किट कसे असते, ते सर्व व्यवस्थित माहिती एक नवीन ड्रायव्हरला दिली जाते आणि सर्वांनी या गॅरेज कॅम्पला यायलाच पाहिजे. आता दुसरी गोष्ट, ड्रायव्हिंग स्कूलबद्दल सांगायचं म्हटलं तर मला खरं तर धन्य मानतो की ह्या ड्रायव्हिंग स्कूलला आलो मी, आणि सरांच्याच मार्गदर्शनानुसार मी गाडीसुद्धा नवी घेऊ शकलो. त्यांच्यात महत्त्वाचं म्हणजे कॉन्फिडन्स. ड्रायव्हरनं चालवताना किती दक्ष असायला पाहिजे, ड्रायव्हरनं जागरूक राहून स्वतः नियंत्रण कसं ठेवलं तर तुम्ही या ट्रॅफिकमध्ये सुद्धा पुढे जाऊ शकता आणि एक यशस्वी ड्रायव्हर होऊ शकता. आपल्या कुटुंबासाठी आणि सर्व समाजासाठी सुद्धा ते खूप आवश्यक आहे की उत्कृष्ट ड्रायव्हर होणं. सरांना मी धन्यवाद देतो आणि त्यांच्या कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा. नवीन ड्रायव्हरसाठी खूप छान संधी आहे आणि त्याबद्दल खरंच सरांचे मनापासून मी धन्यवाद देतो. धन्यवाद सर. आमचे बडके सर, त्यांचं आपण थोडक्यात मत घेऊ. सरांना जवळजवळ 10-12 दिवस झालेला आहे क्लास, तर त्यांचं आपण थोडक्यात मत घेऊ. बोला सर. तर आजच्या या कॅम्पमध्ये सरांनी अतिशय बेसिक पासून ॲडव्हान्स पर्यंत पूर्ण गोष्टीची माहिती दिली. ज्या गोष्टी काही नवीन आजपर्यंत बघितल्या पण नव्हत्या त्या पण गोष्टींची माहिती मिळाली आणि सरांनी प्रॅक्टिकली प्रत्येक पार्टची तसेच प्रत्येक गोष्टीची माहिती दिली. त्याबद्दल आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. नमस्कार. आमचे दिव्यांग शेठ यांचंही थोडक्यात मत घेऊ. त्यांचा क्लास संपलेला आहे. नमस्कार सर. खूप चांगलं शिकवतात ड्रायव्हिंग करायला आणि हे खूप उपयोगी आहे. ते आम्हाला नियम सगळे त्यांनी सांगितलेले आहेत आणि गाडी चालवायला, ड्रायव्हर व्हायला सर्वात जे मेन पॉइंट्स आहेत ते सगळे त्यांनी आम्हाला शिकवलेले आहेत आणि पॉइंट टू पॉइंट आम्हाला सगळं त्यांनी मार्गदर्शन केलेले आहे. तर सरला मी शुभेच्छा देऊ इच्छितो आणि पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा. धन्यवाद. राम राम. टायर कंपनीचे मालिक आमचे हे ज्ञानेश्वर लवटे. बोला. ड्रायव्हिंग स्कूल बद्दल सांगायचं म्हणजे पहिल्या दिवसापासूनचा अनुभव सांगायचा म्हणलं तर पहिल्या दिवशी डायरेक्ट हातात गाडी दिली, स्टेअरिंग. मला भीती वाटत होती पर चलवली. कधी कधी सर मारते बी, मारलं नाही पाहिजे होत असती चुकी. गेअर बीर पडताना क्लच दाबावं असं काही नाही, दाबलं पूर्ण नाही दाबलं. मारत जाऊ नका फक्त. आम्हाला चलित आम्ही गाडी नीट जमली का नाही सांग. गाडी आता जवळ जायच म्हणून खणके दिले बाजूला. आता महिना संपला आमचा. गाडी येईल चालवायला चांगली. 2-3 गाड्याची ट्रायल बी मारली, माग पुढं केली, चांगली येईल गाडी. सर भारी शिकवतात, फक्त मार नका मला. हे आमचे वर्कड सर, त्यांचंही आपण थोडक्यात घेऊ आपण. नमस्कार. मागील 1 महिन्यापासून आमचं प्रशिक्षण वर्ग या ड्रायव्हिंग स्कूलचं चालू आहे. सरांनी जे काही फील्डवरती आणि इथे पण लॅबमध्ये पण जे काही माहिती सांगितलेली आहे, सिम्बॉल्स असतील, वाहतुकीचे काही नियम असतील, इंजिनचे असतील किंवा इव्हन पंक्चर कसं काढायचं याच्यासहित जे काही डिटेल मार्गदर्शन केलेलं आहे ते खरंच मार्गदर्शनीय आहे. दुसरी गोष्ट म्हणजे अंबेजोगाईमध्ये कुठला पर्याय निवडायचा ड्रायव्हिंगचा, तर ते बऱ्याच जणांचं मत असा घेतल्याच्या नंतर आम्हाला हा माऊली ड्रायव्हिंग स्कूलच हा प्रेफरन्स सर्वांनी सांगितलेला आहे. आणि जे कोणी हा व्हिडिओ बघतील त्यांना सुद्धा मी हे सांगू इच्छितो की अंबेजोगाईमध्ये टॉपमोस्ट जे काही तुम्हाला प्रेफरन्स देत असेल तर हाच घ्यावा, जेणेकरून तुम्हाला चांगले ड्रायव्हिंग येईल
आणि तुम्हाला सगळं वाहतुकीचे नियम आणि चांगला ड्रायव्हर, परफेक्ट ड्रायव्हर, सेफ्टी तुम्हाला स्वतःचे राहण्यासाठी आणि चांगलं ड्रायव्हिंग करण्यासाठी उपयोगाचं ठरेल, जेणेकरून तुमचं लाईफसुद्धा सेफ राहील. थँक्यू. धन्यवाद सर. हातात ठेवू का मला हे माईक? हा, आमच्या राऊत मॅडम, त्यांचंही आपण थोडक्यात मत घेऊ. सर्वांना नमस्कार. मी इथं एक वर्किंग वुमन आहे आणि मला माहिती आहे ड्रायव्हिंगचं किती इम्पॉर्टन्स आहे, कारण की माझा साईटवरती पण जॉब असतो. मग त्यामुळं मी ड्रायव्हिंग क्लास लावायचा निर्णय घेतला होता. सुरुवातीला मी जेव्हा त्यांच्या ड्रायव्हिंग क्लासला व्हिजिट केला होता, त्यांनी एक ओव्हरऑल त्यांच्या ड्रायव्हिंग क्लासचा रोडमॅप सांगितला. त्यामध्ये त्यांनी सांगितलं की डेली 5 किलोमीटर आमची ड्रायव्हिंग होणार आहे आणि आम्ही नाईट ड्रायव्हिंग पण कव्हर करू. त्यातल्या त्यात आम्ही घाटामध्ये पण घेऊन जाऊ आणि रिव्हर्स गिअर ऑल गिअर्स पण त्याच्यामध्ये ॲप्लिकेबल होतील. बेसिक जे नॉलेज असतं आपल्याला जेव्हा एखादी गाडी आपण चालवायला शिकतो, जसं की गिअर वाईज आपले जे स्पीड लिमिट असते, ते ओव्हरऑल आमचं जे ट्रेनिंग आहे ते बेसिकपासनं ते ॲडव्हान्सपर्यंत आम्हाला त्यांनी दिलं. जसं की आता आमचा एक कॅम्प पण झाला, त्या कॅम्पमध्ये त्यांनी पंक्चर कसं काढायचं, आता पंक्चर पुन्हा नंतर गाडी कशी वॉश करायची, या सर्व सिम्बॉल्सचं पण त्यांनी आम्हाला एक गाडीमध्ये जे आपले जे सिम्बॉल्स असतात जे काय नोटिफाय करतात, हे सिम्बॉल्स पण त्यांनी सांगितले आम्हाला. जसं की स्पीड लिमिट पुन्हा नंतर क्लच ब्रेक आणि क्लच ब्रेक ऑइल कसं चेक करायचं. जेव्हा आपण एखादी गाडी घेऊन जातो तेव्हा क्लच ब्रेक ऑइल चेक केल्याशिवाय गाडी सुरुवात नाही करायची. हे जे बेसिक गोष्ट आहे ते आपल्याला कोणी सांगत नाहीये. जेव्हा आपण त्या गोष्टीला फेस करतो तेव्हा त्या गोष्टीचं इम्पॉर्टन्स आपल्याला समजतं. हे आम्हाला आधीच समजलं या क्लास थ्रू. त्यामुळे मी श्री माऊली मोटर ड्रायव्हिंग स्कूलचे मनापासून आभार मानते व त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देते. थँक्यू. धन्यवाद मॅडम. मी गवले. आमचे गवले काका, गवले. त्यांचं वय भरपूर असल्यामुळे त्यांना थोडंसं माझं वय 65-66 कन्फ्युजन होतं हा. की जमेल का नाही. मला गाडी जमेल का नाही, पण ह्याच्यानं मी गाडीचं ड्रायव्हिंग सर माऊली सर त्यांच्याकडून मी त्यांना विचारला होता मला जमेल का. तुम्हाला जमेल म्हणून सांगितलं त्यांनी. तरी माझ्याकडून काही म्हणजे गिअर वगैरे टाकणे वगैरे त्यांचं जमत नव्हतं, तरी त्यांनी चांगल्या ह्याच्यानी समजून सांगितल्या गोष्टी. काही होतात चुका म्हणले त्यांनी तरी त्यांनी सांगितल्या गोष्टी बऱ्याचशा. आता इथं म्हणजे त्यांना क्लास इथं घेतला तर सगळ्या गोष्टी म्हणजे त्यांनी समजून सांगितलेल्या आहेत त्यांनी गोष्टी. किंवा काही याच्यामध्ये मशीनमध्ये हे असतात गिअर वगैरे असतात, असे सिम्बॉल वगैरे त्या ह्याच्याने त्यांनी व्यवस्थित सगळ्या गोष्टी क्लिअर व्यवस्थित समजून सांगितल्या वगैरे गोष्टी सगळ्या. आणि समजदारपणाने कोणत्या गोष्टी म्हणजे की असं नाही किंवा कोणतं रागावून सांगितलंय असं नाही काय त्या ह्याच्याप्रमाणे, किंवा समजा समजूतदारपणा मला तेवढा आवडला त्यांचा. किंवा असं म्हणजे हे करावं, ते जरी चुकत असतात, माणूस हा चुकीच्या पुतळ्याचं चुकतच असतात, तरी त्यांनी चांगल्या गोष्टी व्यवस्थित सांगून ते व्यवस्थित हे केलेले आहेत. तरी एवढं बोलून धन्यवाद. हे आमचे रेणापूरचे जाधव सर, त्यांचंही आपण थोडक्यात मत घेऊयात. नमस्ते. मी मागच्या 1 महिन्यापासून श्री माऊली मोटार ड्रायव्हिंग स्कूल रेड्डी सरांकडून प्रशिक्षण घेतलेलं आहे गाडी चालवण्यासाठीचं. तरी सुरुवातीला माझ्या पण बऱ्याच थोड्या चुका होत होत्या. त्या सरांनी खूप चांगल्या पद्धतीने मला त्याबद्दल मार्गदर्शन करून त्या चुका सुधारून घेतलेल्या आहेत. आणि मला असं वाटतं की आता 1 महिना ड्रायव्हिंग केल्यानंतर आज मला एकट्याला जरी गाडी दिली चालवण्यासाठी तरी मी थोडी आत्मविश्वासाने ती चालवू शकतो. आणि जसं गाडी चालवणं महत्त्वाचं आहे तसं गाडी वापरताना यापैकी बरेच सिम्बॉल माहीत असणंही महत्त्वाचं आहे. हे याबद्दलची माहिती आपल्याला अनावश्यक खर्चापासून वाचवू शकते गाडीच्या. ती आज बऱ्याच चांगल्या प्रकारे सरांनी समजावून सांगितलेलं आहे. आणि नंतर गाडीचं इंजिन वगैरे खोलून टायर खोलणे बसवणे याबद्दल प्रॅक्टिकल माहितीसुद्धा दिलेली आहे. तरी माझा स्वतःचा अनुभव आहे की ड्रायव्हिंग आणि हे झालेलं गॅरेज कॅम्प हे अतिशय चांगल्या प्रकारे झालेलं आहे. त्याबद्दल सरांचं मी अभिनंदन करतो आणि धन्यवाद पण म्हणतो की मला हे सर्व त्यांच्या मार्गदर्शनाखाली माहिती मिळाली सगळी. तर सर, आता यावेळेस मी हे जे आहे हे वर्कशॉप तयार केलंय माझं स्वतःचं, याविषयी तुमचं मत काय सर? आपण सगळे इंजिन वगैरे सगळे पार्ट्स हे ते सगळं केलेलं आहे तयार.
आता हे फर्स्ट टाइम आपल्या मराठवाड्यात तरी एवढं काय कुणी केलेलं नाही, त्याविषयी काय मत आहे सर? मेकॅनिझम हे वर्कशॉपमध्ये जे काही पार्ट पाहिलेत तर मी आज पहिल्यांदा पाहिलेत ते आतापर्यंत मला माहितीही नव्हतं आणि कुठं एवढं असं डिटेलमध्ये प्रत्येक पार्ट बघायला मिळेल असं मला वाटत पण नाही. म्हणजे तुम्ही सगळ्या प्रकारच्या वस्तू वगैरे ठेवलेल्या आहेत, प्रत्येक पार्ट पाहण्यासाठी मिळाल्यासारखं मिळालं आहे ते. धन्यवाद सर. तर आपला हा गॅरेज कॅम्प संपन्न झालेला आहे. जवळजवळ गेल्या 23-24 वर्षापासून मी या क्षेत्रामध्ये आहे. माझं ओढ एवढीच असते की आपल्याकडे जे शिकतायत ते परफेक्ट झाले पाहिजेत. त्यासाठी थोडंसं प्रेशर देतोय मी, ताण घेतोय आणि देतोय पण, त्याशिवाय शिकणार नाही. एखादा फटका मारला असेल पण माझ्यापेक्षा लहान मुलांना, बाकी असं काही नाही. आता आमचा आवटे म्हणला किंवा लय ताण देतात, खणके देतात, पण ती जवळच असल्यामुळं त्याला द्यावंच लागतं एखाद वेळेस. पण त्याच्यामध्ये असं काही असं नसतं की बा तुम्ही नवीन आहे, तुमचं चुकतंय असं म्हणून नाही. मी सांगितलेल्या बरोबर गोष्टी तुम्ही चुकत आहेत म्हणून थोडंसं प्रेशर देण्याशिवाय जमणारही नाही. थोडं द्यावे लागतं. आणि जवळजवळ आजचा कॅम्प संपन्न झालेला आहे. संपल्यात बंद करून टाक.